नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आणि पॅरेंट्स. आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आज 15 जुलै 2026 नीट UG 2026च्या परीक्षेनंतर रिझल्टची वाट पाहतोय. OMR सीट आलेला आहे, रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आलेले आहेत आणि त्याच निमित्तानं 14 जुलै 2026 साठी एक NMCच्या अपडेटवरती एक लेटेस्ट अपडेट आलेला आहे. संपूर्ण भारत देशामध्ये जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्याचबरोबर नवीन कॉलेजेसला मान्यता आलेल्याचे पत्र एक पब्लिश झालेलं आहे आणि ते तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. थोडक्यात याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर आपण महाराष्ट्र राज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण MBBSचे 2026 साठी जवळपास 400 सीट्स वाढून आलेल्या आहेत. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला GMC नाशिक म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकमध्ये पाठीमागे 50 सीट्स होते. 2025 मध्ये याची मान्यता आलेली होती, त्याच्यामध्ये 50 सीट्स वाढून आलेले आहेत. पहिले 50 सीट्स होते, आता 100 सीट्सचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक मध्ये झालेलं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर डीम्ड युनिव्हर्सिटीचे जे पाठीमागे 150 सीट्स होते त्या ठिकाणी आणखी 50 सीट्स वाढून आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एक MGM मेडिकल कॉलेज नेरूळ या ठिकाणी एक कॉलेज आहे, त्याची सुद्धा स्थापना पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये झालेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा 50 सीट्स वाढून आलेले आहेत. वास्तविक हे जे आहे ते डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. MGM मेडिकल कॉलेजेसचे एकूण 5 कॅम्पस झालेले आहेत. पहिले जुने कॅम्पसमध्ये MGM संभाजीनगर आणि कामोठी मुंबई, त्यानंतर मात्र या 2-4 वर्षामध्ये MGM नेरूळ, MGM वाशी नेरूळ आणि MGM पनवेल असे 3 कॅम्पस वाढून आलेले आहेत. आता त्याचबरोबर आणखी एक नवीन 2026 साठीची अपडेट आहे ती म्हणजे MGM मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी नेरूळ या ठिकाणी आपल्याला 50 सीट्स वाढून आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेज काही 2 नवीन प्रायव्हेट कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. आता हे NMCच्या अपडेटवरती आपण सध्या सांगत आहे. एक तर BPS मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 150 सीट्स ने नवीन कॉलेज आपल्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा माऊली मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लोणार बुलढाणा या ठिकाणी 100 सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत. एकंदरीत हे 50 सीट्स, हे 50, हे 50 म्हणजे हे वास्तविक पाहता हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, हे 2 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, हे MUHS मध्ये जातील आणि हे 2 कॉलेज जे आहेत ते मात्र डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याची एक लेटेस्ट बातमीमध्ये पाहायला गेलं तर 300 कॉलेज आपल्याला MUHS मध्ये 300 सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत. त्यामध्ये GMC नाशिकमध्ये 50 सीट्स आणि नवीन कॉलेजमध्ये 250 सीट्स म्हणजे दरम्यान BPS मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 150 सीट्स, त्याचबरोबर माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लोणार बुलढाणा या ठिकाणी आपल्याला 100 सीट्स वाढून आले आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 100 सीट्स वाढलेले आहेत. एक्झिस्टिंग डीम कॉलेजेस आहेत ही सर्व. वास्तविक ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहायला गेलो तर ह्या पाठीमागच्या NMCवरती जे काही लेटेस्ट अपडेट आलेला आहे त्या अपडेटच्या माध्यमातून आम्ही सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच वेळा दरवर्षी जे MBBS कॉलेजसाठीची मान्यता जी आहे ते मिळण्यासाठी कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे हे पहिल्यांदा गव्हर्नमेंटने आपल्याला NMCला अगोदरच ज्यांची मान्यता येणार आहे त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच पद्धतीनं एक लेटेस्ट अपडेट देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ती अपडेट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. वास्तविक हे जे 2026-27 पासून जे काही मेडिकल कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूटसाठी ॲप्लिकेशन दिलेले होते ते NMC पब्लिक नोटीस 22/12/2025ला या दिवशी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी DGSSच्या माध्यमातून हे अप्रुव्हल समजा जे काही कॉलेजेसला आलेलं आहे या कॉलेज डायरेक्टर असतील, प्रिन्सिपल असतील किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी असतील सर्व मेडिकल कॉलेजेससाठी एक पत्र NMCने केलेलं आहे. त्यामध्ये पब्लिक नोटीस दिलेलं आहे की 2026-27 साठी MBBS कोर्सेससाठी जे काही नवीन सीट्स उपलब्ध आहेत त्या संदर्भातले हे नोटिफिकेशन आपल्यासाठी उपलब्ध होत आहे. त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक तर कर्नाटकमध्ये मँगलोरमध्ये प्रायव्हेट कॉलेज आहे, या ठिकाणी 250 सीट्स आहेत. त्यानंतर पॉंडेचेरी, त्याचबरोबर छत्तीसगड. तर महाराष्ट्रामध्ये
ACPM धुळे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज या ठिकाणी 100 सीट्स आहेत, सेमच आहे समजा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंध्र प्रदेशमध्ये एक कॉलेज आहे अल्माल्टस या ठिकाणी, बिहारमध्ये काही कॉलेजेस आलेले आहेत, आंध्र प्रदेशमध्ये चित्तूरमध्ये सुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये 150 सीट्स उपलब्ध आहेत. ही सर्व PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ती एक लिंक दिलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवरती तुम्हाला ह्या सर्व गोष्टी डिटेल्स पाहायला मिळतील. एकंदरीत या सर्व अपडेटवरती जर पाहायला गेलं तर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा लेटेस्ट अपडेट असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत जे काही सीट्समध्ये इन्क्रीमेंट झालेले ती जवळपास 400 सीट्स MBBS साठी वाढून आलेले आहेत. हे सर्व ह्याच्यामुळे याचा मेरिटवरती परिणाम होणार आहे. जवळपास 250 सीट्स महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत. त्यामुळं 2.5 मार्काने 2 ते 2.5 मार्काने कट ऑफ आणखी डाऊन येणार आहे. त्यामुळं एकंदरीत एखाद्या गोष्टीच्या कट ऑफच्या संदर्भामध्ये जर गोष्टी पाहायचं म्हणलं तर त्या ठिकाणी त्या वर्षी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक फॅक्टर महत्त्वाचा असतो. ह्या वर्षी तुलनेमध्ये गेल्या वर्षीच्या किंवा पाठीमागच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 लाख विद्यार्थी कमी बसलेले आहेत. दरवर्षी सीट्स वाढून येत आहेत. त्या पद्धतीनं गेल्या वर्षी पण महाराष्ट्रामध्ये खूप सारे सीट्स वाढून आले होते. त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा आपल्याला जवळपास प्रायव्हेट कॉलेजमध्ये या ठिकाणी जवळपास 300 सीट्स वाढून आलेले आहेत. त्यामुळं या 300 सीट्समुळे आपल्याला 3 मार्कानं कट ऑफ डाऊन येऊ शकणार आहे. एकंदरीत हा सर्व गोष्टीचा लेखाजोखा तुमच्यासमोर आणण्यासाठी जो आम्ही प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.